मुहसिन भाई, आपण आत्तापर्यंत जी महत्त्वाची कामे पार पाडली आहेत, आपण 5-6 महिन्यापूर्वी पण आपण या ठिकाणी दादा स्वतः प्रशांत दादा जगताप होते. तर आता आपण जी संरक्षण भिंत, गेट वगैरे बांधले तर आणि येणाऱ्या काळात नागरिकांच्या ज्या मागण्या आहेत ह्या कब्रस्तानसाठी, तर ते आपण कुठल्या कुठल्या मागण्या त्या पूर्ण करणार आहात आणि अजून काय चांगल्या मूलभूत सुविधा या ठिकाणी देणार आहात? सर्वप्रथम जो मागचे 5-6 महिन्यापूर्वी इथं पुणे शहराचे अध्यक्ष प्रशांतदादा जगताप आणि आमची कौसरबागची पूर्ण टीम त्यावेळेस इथं भूमिपूजन केल्यानंतर सर्वात पहिले इथं जे गेट उभारण्यात आले, इथं रिटर्नल वॉल आपण उभारण्यात केलेली, भिंत बांधण्यात आले, ते पाथवे आज जे आपण इथं थांबलो आहे हे पण त्याच्यानंतरच काम करण्यात आले. त्याच्या पहिले इथं शेड नव्हतं आणि हे पाथवे नव्हते, म्हणजे पार इथं आपण जिथं थांबलो इथं पूर्ण चिक्कड असायचं. पण आज जे सुखसुविधा आज आपल्याला भेटली ते येत्या 5-6 महिन्यात भेटलेली आहे. ह्याच्यानंतर पण जे आमची जी ट्रस्ट काय महानगरपालिकेकडनं एक लिमिटेशन बजेट असतो, ते बजेट तर आम्ही घेणार, ते आमच्या हक्काचं आहे. पण त्याच्यानंतर पण ते बजेटच्या व्यतिरिक्त पण आम्हाला इथं जे अजून काही डेव्हलपमेंट करायचे, जसं आता इम्रानबाईंनी अल्ताफबाईंनी सांगितलं की आपल्याला ते एखाद्याची मयत झाल्यानंतर इथं कोल्ट्रेस फॉर्म आपल्याला ते करायचं असतं. त्याचे बाहेरचे दुसरे आता हॉस्पिटलचं मी कुठं काही नाव घेत नाही, पण ते असे बरेचसे हॉस्पिटलमध्ये त्याचं 10-10 हजार 12-12 हजार एका दिवसाचा त्याचा चार्ज असतो. पण इथं आमच्या इथं फ्री असणार. कोंढवा आणि कौसरबाग भागामध्ये इथं जे राहणारे लोक आहे तर त्यांना असं वाटलं जे गोरगरीब आपला तबका असेल त्यांच्यासाठी आपण इथं मोफत जे आपण खड्डे मारतो आहे ते आपण आपल्या सुविधा ते आमच्या ट्रस्टच्या मार्फतनं स्वतःचे खिशातने पैसे घालून ते आम्ही एक लेबर इथं ठेवून त्याला ते आम्ही सॅलरी देऊन पण ते आम्ही फ्री करणार आहे. आणि त्याच्यानंतर इथं अजून म्हणजे आतमध्ये मला लाईट्सचे कामं करायचे, तर पोल उभा करायचे, बरेचसे काही कामं आहे, CCTV लागणार आहे, बरेचसे काही असे कामं लागणार आहे. पण हळूहळू तुम्हाला पण माहीत पडेल याच्यामध्ये बरेचसे काही चेंज तुम्हाला दिसणार आहे. इथं आजपर्यंत पाण्याचं कनेक्शन पण नाही आहे, तर पाण्याचे आम्हाला कनेक्शन्स पण घ्यायचे, भरपूर अजून याच्यामध्ये कामं आहे. तर हे जेवढे आम्हाला करता येईल तेवढे आम्ही नक्कीच इथं काम करणार. माझ्याकडनं आई माझी नगरसेविका तस्लीम हसन शेख यांच्या माध्यमातून आम्हाला जे काही इथं करता येईल ते 100% आम्ही नक्कीच करू. आणि आमची जे कौसरबाग ट्रस्ट आणि कमिटी आणि बागे जन्नत जे आमची जी ट्रस्ट आमची फॉर्म केलेली आहे त्यांच्या माध्यमातून आम्ही आणि इथले जे स्थानिक नागरिक आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही भरपूर इथं आम्हाला जे काय करता येईल ते आम्ही नक्कीच करणार आहे.